आपल्याबरोबर कपिल पाटील आहेत। कपिलजी, बदलापूरमध्ये पालक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। आक्रमकता बदलापूरकरांकडे मध्ये पाहायला मिळते, तुमची यावरची प्रतिक्रिया? बदलापूरमध्ये जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। लहान मुलींवर अशा प्रकारचा प्रसंग ओढवणं ही निश्चितपणाने योग्य घटना नाही। बदलापूरकरांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या योग्य आहेत। काल आमचे सगळे सहकारी पोलीस स्टेशनला जाऊन ज्याने हे कृत्य केले त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आमच्या सहकार्यांनी केलेली आहे। मी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निश्चितपणाने दोषींवर कठोर कारवाई करावी आणि फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या लोकांना कायद्याची भीती वाटली पाहिजे, अशा प्रकारचा त्याच्यावर कारवाई व्हावी, अशा प्रकारची मागणी मी करणार आहे। जी कपिलजी, ही आक्रमकता दृश्यांच्या माध्यमातून दिसते, कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या आक्रमकतेकडे पाहता तुम्ही बदलापूरकरांना आत्ताच्या घडीला काय आवाहन कराल? बदलापूरकरांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या योग्य आहेत, परंतु शेवटी कारवाई होणं याच्यासाठी रस्त्यावर उतरणं याच्यात काही गैर नाही, कारण हे घटना तशी आहे। पण तरीही अनुचित काही प्रकार घडू नये याच्यासाठी शांततेत आंदोलन करावं, अशा प्रकारचं आवाहन आपल्या माध्यमातून मी तमाम बदलापूरच्या जनतेला करीन। निश्चितपणाने न्याय मिळाला पाहिजे। ज्यांच्या मुली आता त्या शाळेत आहेत, इतर पालकांनाही त्याच्यामुळे भीती निर्माण झाली असेल, म्हणून त्यांच्या भावनांचा उद्रेक अशा प्रकारे होणं यात काही गैर नाही, पण तरीही हा शांततेने विषय हँडल केला पाहिजे। शेवटी कायदा आहे, कायद्याच्या दृष्टिकोनातनं त्यांच्यावर जी कारवाई करायची ती निश्चितपणाने पोलीस खात्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून होईल। कपिलजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर बदलापूरमध्ये मोठी आक्रमकता आपण पाहू शकतोय। रेल्वे स्थानक असेल किंवा शाळेच्या बाहेरचा परिसर असेल, संपूर्ण परिसरामध्ये बदलापूरकर उतरलेले आहेत आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्याचबरोबर शाळा प्रशासनानं याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, उत्तर द्यावं, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय। आंदोलन सध्या सुरू आहे। बदलापूर बंदची हाक देखील देण्यात आली आहे। रिक्षा संघटनांनी देखील बदलापूरमध्ये आज रिक्षा बंदची हाक दिली आहे। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बदलापूरमधली पाहतोय। मोठ्या प्रमाणात बदलापूरकर जे आहेत ते आक्रमक झालेले दिसत आहेत। आपण कपिल पाटलांशी संवाद साधत होतो त्यावेळेस त्यांनी आंदोलन करा मात्र शांततेत हे आंदोलन पार पडलं पाहिजे असं म्हटलेलं आहे। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही गोष्ट गरजेची आहे। त्याचबरोबर शंभूराज देसाई यांनी देखील पालकमंत्री म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि आरोपीला शिक्षा होईल असं सांगितलंय। या संपूर्ण घटनेचे पडसाद विविध स्तरावरून उमटताना दिसत आहेत, मात्र संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये धक्कादायक अशी ही घटना मानली जाईल। स्त्री सुरक्षेचा प्रश्न अशा विविध घटनांमुळे सातत्यानं ऐरणीवर येतोय आणि आता बदलापूरमध्ये देखील असंच हा प्रकार घडलेला आहे। खासगी शाळेतील लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार घडलाय। तर या संपूर्ण प्रकरणाबाबत भाजप आमदार किसन कथोरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। जी घटना आदर्श विद्या मंदिरामध्ये झाली त्या बाबतीमध्ये निश्चितपणे निषेध करण्यासारखी ही घटना आहे, परंतु या निषेधातून आपण थांबलो नाही। त्या विभागातल्या इन्चार्ज पोलीस इन्स्पेक्टर त्यांची तातडीने बदली केली, त्याचबरोबर शिक्षण संस्थेची चौकशी नेमण्याचे आदेश खास करून शिक्षणाधिकारी श्री दहितुले मॅडम आणि शिक्षणाधिकारी प्राथमिकचे श्री राक्षे या दोघांनी तातडीने आदेश करून त्याच्यावर या संस्थेची चौकशी व्हावी अशा प्रकारच्या सूचना स्पष्ट देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी कालच त्याच्यावर सुरुवात केलेली आहे। नागरिकांना माझी विनंती आहे की हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर घ्यावा म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना काल आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याला तत्वतः मान्यता देऊन हा गुन्हा तातडीने फास्ट ट्रॅकवर घेतला जाईल अशा प्रकारच्या सूचना दिल्यात। मी नागरिकांना आवाहन करतो की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये
रस्त्यावर येऊन प्रश्न सुटणार नाही, याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आपण कायदेशीर बाबतीमध्ये पूर्तता केलेली आहे. मी कालपासून बाहेर असल्यामुळं काल नागरिकांना मी तसं सकाळीच आवाहन केलं होतं निघण्यापूर्वी की कोणीही याच्यामध्ये काही चुकीच्या मार्गाने जाऊ नये. कोणीतरी वेगळ्या विचारातून हे जर आपल्या पालकांना जर कोणी भडकवत असेल तर त्यांनी शांततेच्या मार्गाने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी आपण प्रयत्न केलेले आहेत. आपण शांतता राखावी अशी मी आपल्याला माझ्या वतीने विनंती करतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये संस्था चालक आणि पोलीस खातं यांच्या हलगर्जीपणाच्या बाबतीमध्ये पूर्ण आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. याच्या शूट केलं होतं अशा गुन्हेगारांना अशीच मला असं वाटतं शिक्षा देण्याची आवश्यकता आहे. गुन्हेगार मोकाट सुटलेले याला कारण सत्ताधारी हेच गुन्हेगारांना संरक्षण देतात अशा प्रकारची स्थिती आहे. मग या घटनेचा निषेध करत असताना गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो. बिलकुल, कारण हे होणार अशा प्रकारच्या घटना महानगर सोडून ग्रामीण भागामध्ये बदलापूरसारख्या छोट्या छोट्या शहरात जर होत असेल तर नागरिकांच्या प्रतिक्रिया येणारच आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या प्रतिक्रियेचा मोठ्या प्रकारे जनआक्रोश होऊ शकतो. जे लोक हिंदू जनआक्रोश म्हणतात, मला असं वाटतं या भगिनी हिंदू नाही का? उरणची भगिनी असेल, बेलापूरची असेल, बदलापूरची असेल, हे यांना दिसणार नाही. हे बिलकुल दिसणार नाही यांना. आणि म्हणून या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध आम्ही करतो. हे पहा, हा प्रश्न आहे जसा आता एक महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. सगळीकडे मोठ्या प्रमाणावर मांडणी तर आपण आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे जातोय. अजित, बदलापूरमध्ये संतप्त पडसाद उमटतायत, रेल रोको आंदोलन केलं जात आहे, बदलापूरकर संतापलेले आहेत. सध्याची काय अपडेट?